सर तुमच्या चेहऱ्यावर जे असतं ना त्याला माज म्हणतात, त्याला एक्सप्रेशन म्हणत नाही सर. आणि अभिनेत्याच्या चेहऱ्यावर कधीही माज नसावा, तर भावभावनांचा साज असावा. वा, क्या बात आहे, काय वाक्य बोलाल. वा, थँक्यू सर, थँक्यू. हे वाक्य मी बोललो म्हणून ते लोकांना सर आवडते. हो. तुम्ही तुमच्या थुकरेट अभिनयाने बोलला असतं तर बादलीवर थुकले असते लोक सर. है ना? हे बघा, माझ्या चेहऱ्यावर भावभावना हा. असतात म्हणून माझं नाव हॉलिवूड पर्यंत पोहोचलंय. कुठल्या बोरिवलीच्या? तुम्हाला कळतंय का, मी एकाच वेळी हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठीमध्ये पण काम करतो. या 4 इंडस्ट्रीने एकदम बरबाद करायचं तुम्ही ठरवले, त्याला आपण काय करू शकतो सर? ऐतिहासिक नाटकात शकुनीची भूमिका करताना तुम्ही इंग्लिशमध्ये डायलॉग बोललात सर. काय केलं तुम्ही? असे आलात सर, द्यूत खेळायचा सीन होता आणि काय बोललात? कम ऑन गाईज, लेट्स प्ले लुडो. लुडो लागले काय? सगळे खेळायला. आलो वही घेतली, पेन पण घेतला, माझा देव पण घेतला, तो समोर ठेवतो. शक्ती दे रे बाबा आणि पंच पण दे. झालेल्या पोपट्याचं एवढं कौतुक करणारा मीच मूर्ख असेल. ठीक आहे, फालतूगिरीला सुरुवात करूया आता. दरवाजा उघडूया. अरे देवा, दरवाजे काढले यांनी. परफॉर्मन्स कमी व्हायला लागले तशा प्रॉपर्टी पण कमी करायला लागले. अरे देवा. दादा, आमिर दादा. अरे देवा, सिनियर लोक पण एलिमिनेट व्हायला लागली. आम्ही तर अजून ज्युनियर पण झालो नाही, म्हणजे धोका जास्त आहे. दादा, दरवाजाचं म्युझिक दे. तुला दरवाजा उघडायला सांगितलं, तू मन मोकळं केलंस. ठीक आहे. हॅलो हॅलो. मस्त घर आहे, मस्त लाईटिंग बिटिंग मारली आहे, मस्त आहे. पण ज्याची मुलाखत घ्यायला आलं तो कुठं आहे? माझ्या अगोदर गेला की काय रत्नागिरीला? ज्या रीतीने तुम्ही अंगात गांडूळ शिरल्यासारखी एंट्री घेतलीत सर आणि स्वतःच्याच घरात नाचलात सर, तर मला कळलंय की तुम्ही फालतूगिरी करायचं ठरवलेलंच आहे सर. एक मिनिट, आपण कोण? मी ची सौका. ती सौका कळलं नाही? ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर सर. ओ, सौमित्र काशीकर, ची सौका. नाईस नेम. पण तुम्ही अचानक इथे कसे आलात? मागचा परफॉर्मन्स बघितला आणि त्यांचे कमेंट पण ऐकले सर, त्यामुळे यावंच लागलं. आणि त्यात आज एलिमिनेशन पण आहे सर, म्हणजे दुष्काळात 13वा महिना. आपण सुरुवात करूया, बसा. सर, अभिनेता अभिनय कर की तुम्हीच? हो. तुला अभिनय येतो? काय बोलला? तुला अभिनय येतो या मासिका अंतर्गत मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. ओके, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. हा, ओके. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा वाटतो की तुम्ही अभिनय करू शकता, ही घातक आणि विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर? ऍक्च्युली कसं आहे, मी माझ्या लहानपणी एका नाटकात काम केलं होतं. कोणतं सर? पळ पाय लावून. ही लोकांची रिॲक्शन होती की? नाटकाचं नाव होतं. ओके सर. हे बघा, अभिनय माझ्या नसानसात आहे, तो माझ्या असा ना रक्तात भरलेला आहे. चुकून सुद्धा हे रक्त कधी डोनेट करू नका सर, कळलं का? तुमचे लागलेत, बाकीच्यांचे पण लागतील. हे बघा, तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही जास्त बोलताय, तुम्ही तुमची जीभ सांभाळा. माझं नेहमी असं होतं, मी समोरच्या बद्दल खरं बोलतो आणि त्याचा अपमान होतो. आय एम सो सॉरी सर, सो सॉरी. तुम्ही कॅरी ऑन करा सर. इकडे हॅलो. कॅरी ऑन बोलू नको. का सर? कॅरी बॅग वर बंदी आहे. कॅरी, छोटा विनोद टाकून दिला पटकन. कसला आवाज होता? विनोद भांडी घेऊन पडला सर. कळलं का? हां.
तुम्ही सर खूप जीव घेणं आणि विषारी बोलताय सर. आजच्या दिवशी तरी हे टाळा सर. आपण डायरेक्ट सर विषयाला सुरुवात करूया. Okay. तुमचे 2 नवीन सिनेमे रिलीज होत आहेत सर. हो या 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 त्यांची नावं पण विशेष आहेत सर. हो या पहिला अरे झाला सुद्धा, आणि दुसरा म्हणजे असा कसा झाला. ओके, तर यांच्या कलेक्शन बद्दल तुम्ही काय थाप माराल सर? ऍक्च्युली काय आहे, ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या हो हा. माझ्या म्हणजे कसं आहे, ह्या दोन्ही सिनेमांचं कलेक्शन लवकरच कोटीच्या घरात घुसणार आहे. वा, हो सर, हो सर, मी ऐकलंय सर. 1 कोटी जमा होण्यासाठी फक्त 99,99,999 रुपये कमी पडतात सर. मी तर मला एका स्पॉट बॉयने एवढं सांगितलं सर की मुहूर्ताला जो हार घालतात ना त्याचे पैसे पण रिकवर नाही झालेत सर. हे बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अहो सर, केवढ्या पायऱ्या बांधताय तुम्ही, एवढ्या रायगडाला पण नाही आहेत. ठीक आहे, पण माझे आगामी येणारे जे सिनेमे आहेत त्याच्यात हे सगळं मी रिकवर करेन. तिथे माझं सगळं अपयश मी धुवून काढेन. माझा अफवांवर पहिल्यापासून विश्वास नाही, तरी मी माझं सोनेरी काळच कागदी दगडावर ठेवून प्रश्न विचारतो, कोणते सिनेमे सर? ऍक्च्युली ती एक सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे. त्याचे मी 4 भाग केलेत, म्हणजे वाट लावली. 4 वाटे केले. हो, वाटे केली. ओके, पहिल्या भागाचं नाव आहे मी जाऊ का. अरे वा. दुसऱ्या भागाचं नाव आहे मी केव्हा जाणार. तिसऱ्या भागाचं नाव आहे मी कधी जाणार. आणि चौथा भाग शूट करून रेडी आहे, पण मला नाव सुचत नाहीये. मला सुचलंय सर. काय? गेला एकदाचा. तुम्ही गेला एकदाचा ठेवा सर, ते चांगलं आहे सर. तुम्ही आल्यापासून बघतोय माझी टिंगल टवाळी करताय. नाही सर, आपण दोघं टवाळी करतोय आणि ही टवाळी जर त्यांना नाही आवडली ना तर ते कमी मार्क देऊन आपली टिंगल करतात सर. हा माणूस ना इंटरव्ह्यूच्या नावाखाली बाजार करतोय नुसता. घाम पण आलाय, टिश्यू पण नाही ते पुसायला. सर थोडा वेळ सांगा, टॉवेल देतील ते आपल्याला सर. ते राहू दे घामाचं वगैरे. हा विक्षिप्तपणा बंद करा आणि पुढचे प्रश्न विचारा. हा जगण्याच्या काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असतात तर बरं. काही नियम असतात. तुमच्या थोबाडाकडे बघून वाटत नाही तुम्ही काय पाळत असाल, पण तरी पण मी विचारू इच्छितो सर की तुमच्या जगण्याचा मोटो काय आहे? सध्या तरी सचिन मोटो आणि गोस्वामी. कसला आवाज होता? विनोदाने नस कापून घेतली होती. तर आपण पुढे जाऊया सर. थोडंसं मन तुमचं डायव्हर्ट करतो सर. सिनेमाबद्दल बोललोय सर आपण. Okay. आता आपण वेब सिरीज बद्दल बोलूया तुमच्या. या. ह्या बिन पैशाच्या ऑनलाईन फालतुगिरीमध्ये तुम्ही पण उतरलाय सर सध्या, बरोबर आहे सर? आणि तुमची वेब सिरीज तुमच्यासोबत आहे महानायिका धनश्री. असं नाही, धनश्री. ओके. तुमची आणि महानायिका धनश्री यांची वेब सिरीज रिलीज होणार आहे सर, जिचं नाव आहे ब्लँक. इथे ओशाळले एक्सप्रेशन. तर या सेटवर सर एक अफवा पसरली होती की तुम्ही चुकून एक्सप्रेशन दिलेत सर. तर या अफवेबद्दल तुम्ही काय सांगाल सर? ऍक्च्युली कसं आहे, मी अभिनेता आहे, त्यामुळे अभिनेत्या चेहऱ्यावर नेहमीच एक्सप्रेशन असतात जे माझ्याही असतात. सर तुमच्या चेहऱ्यावर जे असतं ना त्याला माज म्हणतात, त्याला एक्सप्रेशन म्हणत नाही सर. आणि अभिनेत्याच्या चेहऱ्यावर कधीही माज नसावा, तर भावभावनांचा साज असावा. वा, क्या बात आहे, काय वाक्य बोलेल. वा, थँक्यू सर, थँक्यू. हे वाक्य मी बोललो म्हणून ते लोकांना सर आवडते. हो. तुम्ही तुमच्या थुकरट अभिनयाने बोलला असतं तर बादलीवर थुकले असते लोक सर. है ना? हे बघा, माझ्या चेहऱ्यावर भावभावना हा. असतात म्हणून माझं नाव हॉलिवूड पर्यंत पोहोचलंय. कुठल्या बोरिवलीच्या? तुम्हाला कळतंय का, मी एकाच वेळी हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठीमध्ये पण काम करतो. या 4 इंडस्ट्रीने एकदम बरबाद करायचं तुम्ही ठरवले, त्याला आपण काय करू शकतो सर? ऐतिहासिक नाटकात शकुनीची भूमिका करताना तुम्ही इंग्लिशमध्ये डायलॉग बोललात सर. काय केलं तुम्ही? असे आलात सर, दूध खेळायचा सीन होता आणि काय बोललात? कम ऑन गाईज, लेट्स प्ले लुडो. लुडो लागले काय? सगळे खेळायला. ती मी घेतलेली एक तिथली ॲडिशन होती आणि मला आवडतं ॲडिशन घ्यायला, कारण त्याने कॅरेक्टर कसं असं क्रिस्पी बनतं. म्हणजे मी एक नाटक केलेलं जेव्हा प्रेक्षकांना राग येतो, त्या नाटकात मी एवढे ॲडिशन घेतलं की नाटक अगदी वेगळं झालं. वेगळं नाही सर, तुम्ही त्याचा जॉनरच बदलून टाकलात. मग करेक्ट आहे, मी तिथे जॉनर, मग त्यांचा जॉनर बदलणार, मी जॉनर बदलणार, जॉनर जमलंय. कसला आवाज आहे?
विनोद व्हेंटिलेटरवर गेला सर आता. व्हेंटिलेटर नंतर आवाज बहुतेक मेला पण असेल कदाचित. पण ते ठीक आहे, ते त्यावेळी झालं होतं. पण ते नाटक एवढं प्रगल्भ झालं की ते नाटक आता तुरुंगात प्रत्येक कैद्यांना दाखवतात. हो सर, कैदी त्यांचे गुन्हे कबूल करत नसले की तुमचं हे नाटक दाखवतात. मग ते स्वतःचे पण गुन्हे कबूल करतात आणि बाकीच्यांचे कलमानी गुन्हे पण आपल्या अंगावर घेतात सर. बघा, ती ज्याची त्याची स्टाईल असते आणि ही माझी स्टाईल आहे, कळलं? आपण शेवटाकडे जाऊया सर. उगाचची फालतुगिरी जास्त वाढवायला नको. आज एलिमिनेशन आहे सर. आता या नाजूक क्षणाला आपल्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले सर. एक रेशमी धागा आपल्या दोघांना जोडतोय सर. तर याच्या दरम्यान मला थोडंसं पर्सनल होऊन तुम्हाला काही प्रश्न विचारायचं वाटतो की सगळ्यांच्या काही इच्छा अपेक्षा असतात सर. तसं तुमचं कोणतं जीव घेणं स्वप्न आहे का सर? माझं स्वप्न आहे, पण ते जीव घेणं नाही. ओके. कसं आहे, मला एकदा तरी सई तामणकर आणि प्रसाद ओक यांच्यावर स्क्रीन शेअर करायची. सर, सद्य परिस्थितीने आपला परफॉर्मन्स बघता या एपिसोडच्या शेवटी ते आपल्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची दाट शक्यता आहे सर. कळलं? झालं तुमचं इंटरव्ह्यूचं सगळं? हां, झालं सर. आपण काय करूया आता, सगळंच फालतुगिरीवर नको सर. जाता जाता शेवट गोड करूया सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची वाटते की तुम्ही तुमचा आवडीचा डायलॉग ह्यांच्या चेहऱ्यावर मारा सर. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. यशस्वी प्रयत्न करा. आज एलिमिनेशन आहे सर. हां. कुणी घर देतं का? घर भिका मागायचं सोडू नका सर. दुसरं काहीतरी बोला सर आयुष्यात. दुर्वा आणि जास्वंदीची फुलं देवासमोर ठेवायची आणि देवाला बोलायचं, मी आहे अथल्लो, मी आहे सीझर, मी आहे जुलियस. सर, तुम्हाला अभिनयाचा अटॅक आला वाटतं. अटक करा मला. गुन्हा काय माझा? मी प्रेम केलं. राणी माझ्या प्रेमाच्या चौकटीत तुझं प्रेम बंदिस्त आहे. नाही सर, नाही. ही अभिनयाच्या सुनामीत मला बुडवू नका सर. तुम्ही एकटेच एलिमिनेट व्हा. मी चाललो. झाला तुमचा परफॉर्मन्स, कमाल. ॲज अ फॅन आणि ॲज अ वार्ताहर हे तू कमाल करतोसच, पण तुमची चित्रपटांची नावं आणि तुला अभिनय येतो वगैरे ही जी नावं असतात ती कमाल असतात. फार मजा आली. विचारूया आपण सरपंचांना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? प्रसाद? तू खूप गोड दिसतेस प्राजक्ता, खूपच गोड दिसतेस तू आज. थँक्यू. हां, स्किट बद्दल. प्रथमेश, श्रमेश, हा जो इंटरव्ह्यूचा हा जो प्रकार आहे, हा मला असं वाटतं की तुमचा एक लपवलेला हुकमाचा पत्ता आहे. तुमच्या जेव्हा लक्षात येतं की थोडीशी गडबड आहे की तुम्ही तो बरोबर तो पत्ता काढता आणि मग ती रमी तुम्हाला लागते, जशी ती आजही लागली. प्रथमेश, तुझंही कॅरेक्टर मला ज्या वेळेला इंटरव्ह्यूचं तुमचं सेक्शन असतं त्यावेळेला तू ज्या व्हरायटीज येतो त्या खरंच कौतुकास्पद आहेत. म्हणजे तो मध्ये म्हातारा होता, एक उर्दू होता सुरुवातीला. गुड. तुमच्या दोघांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. सई. चिसाव का ॲज प्रसाद राईटली सेड की तुमचा हा हुकमाचा एक्का आहे, पण हा हुकमाचा एक्का मिळवण्यासाठी तुम्ही अनेक डाव ऑलरेडी खेळलेले आहात, म्हणून हा तुमचा हुकमाचा एक्का बनला आहे. सो मला असं वाटतं की छान चाललंय, छान चालू दे. ऑल द बेस्ट. आणि आता जाणून घेऊया गुण. सई? प्रसाद?